तुला उदाहरण सांगतो, जेव्हा CIA प्रणित शहाची राजवट होती, तो रजा पहलवी नाही का रोज आपला जाहीर करतो वेड्या, ही इज अ क्लाउन नाव. तो त्याच्या वडिलांची राजवट होती तेव्हा, तर ती राजवट असताना 12% महिला सुशिक्षित होत्या. आज जो इस्लामिक रिपब्लिक म्हणतात इराणचा, तो इराण महिला 98% साक्षर आहेत. 60% महिला काम करतात आणि संशोधक महिला 60% आहे. सायन्स, स्पेशली ऑटॉमिक सायन्स, मेडिसिन आणि ॲस्ट्रोफिजिक्स, या इराण हा 9वा देश आहे ज्याने स्वतःच्या बळावर उपग्रह सोडलाय. एवढ्या मोठ्या सँक्शन असताना लक्षात घे तू इराणचं वैशिष्ट्य. आणि इराणचे सगळे जे नेतृत्व आहे ते आपल्यासारखं सर्टिफिकेट हरवलेलं नेतृत्व नाही आहे, किंवा मायक्रोसॉफ्ट नसतानाच मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे. इराणचे जे आत्ताचे चीफ ऑफ स्टाफ आहेत त्यांनी इमॅन्युअल कांट या फिलॉसॉफरवर PhD केलेली आहे. कांटवर त्यांची 3 पुस्तकं आहेत. नंतर इराणचे जे आत्ताचे प्रेसिडेंट आहेत ते अत्यंत यशस्वी असे कार्डियक सर्जन आहेत. आणि स्वतः खामेनाई तुम्ही बघितलं, इंग्रजी सहित अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. या पलीकडे जाऊन शासकांमध्ये जी गोष्ट लागते, जी आपल्या शासकांमध्ये नाहीये, ती इराणच्या शासकांमध्ये आहे. 47 वर्ष तो मनुष्य म्हणजे आयातुल्ला अली खमेनाई, आणि आता त्यांचा मोहम्मद त्यांचा मुलगा सुप्रीम लीडर होते. सुप्रीम लीडर म्हणजे गॉड आणि लोक यांच्यामध्ये फक्त सुप्रीम लीडर असू शकतो शिया कम्युनिटी, ते होते. तरी सुद्धा ते आयुष्यामध्ये भाड्याच्या घरात राहिले 4 मुलांसहित. त्यांचा जो मुलगा आता जो सुप्रीम लीडर झाला तोही भाड्याच्याच घरात राहतो. ज्या मुलाने आपले वडील, आपली बायको, आपली बहीण, आपले मेहुणे, आपली भाची एकाच वेळेला एका इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात गमावली.